नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. गरमी खूप जास्त वाढत चालली, त्यामुळे आज आपण थंडगार अशी रेसिपी पाहणार आहोत. त्याचं नाव आहे बटरस्कॉच मिल्कशेक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. बटरस्कॉच मिल्कशेक तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी मी 1 कप थंडगार दूध घेतलेलं आहे. ते दूध आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. त्यामध्येच मी 1 चमचा साखर घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. त्याचबरोबर 2 चमचा बटरस्कॉच क्रंच घालायचे आणि 2 स्कूप बटरस्कॉच आईस्क्रीम. ह्यापूर्वी मी आपल्या चॅनलवरती बटरस्कॉच क्रंच व बटरस्कॉच आईस्क्रीम कशी तयार करायची त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते. मिक्सरच्या भांड्यामधून हा मिल्कशेक आपल्याला एकदा फिरवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर आईस क्यूब्स असतील तर त्याही वापरल्या तरीही चालेल. पण मी ह्या ठिकाणी थंडगार दुधाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी आईस क्यूब वापरलेल्या नाहीत. वाव, थंडगार मिल्कशेक आपण सर्व करणार आहोत. बटरस्कॉच मिल्कशेक प्रमाणेच तुम्ही घरगुती पद्धतीने पटकन आणि झटपटीत असे मिल्कशेक तयार करू शकता वेगवेगळ्या फ्लेवरचे. मिल्कशेक मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर वरती जी फेसाळलेली साई असते ती अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे. त्यामुळे त्याची चव अजून छान लागते. व त्याचबरोबर त्यावरती सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बटरस्कॉच आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी बटरस्कॉच क्रंच घालायचा आहे. ह्याची रेसिपी मी पहिल्यांदाच अपलोड केलेली आहे. जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेलंच आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे घरी तयार करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपी बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.